विरोधकांनी दिलेल्या पत्रावर भास्कर जाधवांची सही नव्हती असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी आवर्जून एक वक्तव्य केलंय आणि त्यावर प्रश्न विचारल्यावर जाधवांनी मात्र उत्तर दिलं नाहीये। तर जाधव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थ असल्याचा दावा दरेकरांनी केलाय। पाहूयात। ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव पुन्हा एकदा चर्चेत आलेत आणि त्याचं कारण आहे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीसांनी पत्रकार परिषदेत केलेला आवर्जून उल्लेख। आज पत्रकार परिषदेला भास्कर जाधव काही दिसले नाहीत। मागच्या वेळी भास्करांची सही होती, आज ती सही पण पत्रावर दिसत नाही। त्रिभाषेसंदर्भातला जी.आर. रद्द केल्याचं सांगताना फडणवीसांनी केलेल्या या वक्तव्यामुळे सर्वांचेच कान टवकारलेत। विरोधकांनी दिलेल्या पत्रावर बोलताना यावर भास्कर जाधवांची सही नव्हती आणि विरोधकांच्या पत्रकार परिषदेत देखील जाधव दिसले नसल्याचं फडणवीसांनी सांगितलंय। यावर भास्कर जाधवांना प्रश्न विचारला असता त्यांनी बोलणं टाळलंय। आज पत्रकार परिषदेला भास्कर जाधव काही दिसले नाहीत। मागच्या वेळी भास्करांची सही होती, आज ती सही पण पत्रावर दिसत नाही। म्हणजे उबाटाच्या 5 आहेत, अजून काँग्रेसच्या 3 आहेत आणि शरद पवार साहेबांच्या गटाच्या 2 सह्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। फडणवीसांनी तुम्ही नाराज आहे म्हणताय, फडणवीस म्हणतात तुम्ही नाराज आहे, नाराज आहात का तुम्ही? भास्कर साहेब तुम्ही काही बोलत नाहीये, नाराजी समजावी का याला? भास्कर जाधव साहेब बेल सही आणि राष्ट्रगीत पहिलं। पत्रकार परिषदेत मराठी आणि हिंदीच्या मुद्द्यावर बोलणं सुरू होतं। अशातच फडणवीसांनी अचानक जाधवांचा उल्लेख केल्यानं एक वेगळी चर्चा आता रंगली आहे। भास्कर जाधवांना जी गोष्ट आवडत नाही तिथून ते बाजूला हटतात असं म्हणत शंभूराज देसाईंनी सूचक वक्तव्य केलंय। तर भास्कर जाधव उरंडला असल्यामुळे हिंदीच्या मुद्द्यावरून झालेल्या आंदोलनात नव्हते अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी दिली आहे। जाधवांची एवढीच चिंता असेल तर त्यांना विरोधी पक्षनेता पद द्यावं असा टोला सचिन अहिर यांनी लगावलाय। नाही, आता भास्कर शेठचं तुम्हाला कामाची पद्धत माहिती आहे। ज्या गोष्टी त्यांना पटतात त्या उघडपणानं करतात आणि ज्या गोष्टी त्यांना पटत नाहीत त्याच्यापासून ते बाजूला राहतात। एक स्पष्ट बोलणारा तो नेता आहे तुम्हाला। आणि ते होळीसाठी जे करण्यासाठी ते तिकडे उरणला असल्यामुळे येऊ शकले नाही। आज होते ना आंदोलनाला, ते आज आंदोलनाला होते आणि आम्ही तर आग्रह धरतोय की विरोधी पक्षनेते पद हे द्यावं। एवढीच जर त्यांना काळजी त्यांच्याबद्दल असेल त्यांनी जाहीर करावं त्यांना विरोधी पक्षनेते पद। काही दिवसांपूर्वी मी ठाकरेंच्या शिवसेनेमध्येच आहे असं सांगत मंत्रिपद मिळालं नसल्याची खंत भास्कर जाधव यांनी बोलून दाखवली होती। एकीकडे भास्कर जाधव आपण उद्धव ठाकरेंचे विश्वासू आहोत असं सांगत असले तरी दुसरीकडे मात्र नाराजीचा सूर आवळताना दिसतायत। मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं हे तेव्हाही बोललो, आजही बोलतो, उद्याही बोलेन। का मिळायला नको होतं त्याचं कारण कोणाकडे असेल तर ते स्पष्ट केलं पाहिजे। परंतु नाही मिळालं म्हणून काय रडत बसायचं आहे का? रडत बसायचं नाहीये, लढत बसायचं। पहिल्यांदा अजित पवारांबरोबर युती करून आघाडी करून जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिल्यांदा कोणी जर केलं असेल आणि शिवसेनेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलं, देवेंद्र फडणवीसांनी केलं। पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांनी केलं। हेतू पुरस्कार आपलं पाप लपवून ठेवायचं आणि उद्धव साहेबांवर आरोप करायचा आणि मग त्याला धडा शिकवण्याकरता म्हणून त्यांचं 80 तासामध्ये सरकार पाडण्यात आलं। राजकारणात भास्कर जाधवांना जे वाटतं ते स्पष्ट बोलतात। त्यांची सही का नव्हती त्यावर तेच बोलतील असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय। भास्कर जाधव हे बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत तयार झालेला शिवसैनिक आहे आणि त्याच्यामुळे आता बदललेल्या उभाटा सेनेच्यामुळे ते अस्वस्थ असू शकतात। शिवसेना उभाटा गटाचे ते गटनेते आहेत। एक बाब नक्की आहे की ज्या वेळेला गटनेते निवडण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला त्यावेळेला शिवसेनेचे ज्या निर्वाचित आमदार आलेले निवडून त्याचे ते गटनेते आहेत। आता सही का नाही, कशामुळे नाही, ते पोचू शकलेत की नाही, मला असं वाटतं याबद्दलचा माहिती ते स्वतः देऊ शकतील। भास्कर जाधव यांच्याकडे रत्नागिरीतील कणखर सामर्थ्यवान नेते म्हणून पाहिलं जातं। एकीकडे मराठीसाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र मोर्चा करण्याचा इशारा दिला, त्यानंतर या संदर्भातला जी.आर. रद्द करण्यात आला। मात्र अशातच ठाकरेंच्या शिवसेनेतील आमदार भास्कर जाधव
कुठेच दिसले नसल्यानं फडणवीसांनी याकडे लक्ष वेधून घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे याचा नेमका अर्थ काय? ठाकरेंसोबत असल्याचा दावा करणारे भास्कर जाधव वेगळा निर्णय घेणार आहेत का, अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. विनायक डावरुंगसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.